खूपच रंगतदार सामने झालेत आतापर्यंत. आजच्या दिवसातील हा चौथा सामना. साई 11 विरुद्ध लकी एंजल्स 11. साई 11 या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. लकी एंजल्स 11चा 12वा खेळाडूंनी लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधावा. पहिला चेंडू सनी यांचा मारण्याच्या प्रयत्नात पहिलाच चेंडू 2 धावांसाठी. थोडस चेंडू जर आत असता तर कदाचित चित्र वेगळं असतं, परंतु भाग्यशाली ठरले तिकडे सनी. फक्त 2 धावा मिळतील इकडे पहिल्याच चेंडूवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू राहू शकतो. चांगली सुरुवात इकडे फलंदाजाची. पंच जरा मॅच थांबवा पंच. धन्यवाद. सामना सुरू करा पंच. सनी यांचा पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतायत. पॉवर प्लेचं षटक फक्त एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असू शकतं. सनी यांचा पुढील चेंडू मारण्याच्या प्रयत्नात आणि हा षटकार. चांगल्या चूक नाही. लॉंग ऑन पंच एक मिनिट. ऑफ साइडला जे प्रेक्षक आहेत थोडीशी विनंती मागे सरकून जरा मॅचची मजा घ्या. धन्यवाद. 2 चेंडू 8 धावा 2 कडक शॉट फलंदाच्या बॅटीतून. पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू 6 धावा. खूपच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फटका काय एवढा चांगला नव्हता, परंतु क्षेत्ररक्षण खराब असल्यामुळे चौकार मिळालाय तो फलंदाजाला. आणि या 4 धावेने धावसंख्या झाली ती 3 चेंडू 12 धावा. करण ज्यांच्याकडनं चुकी नाही होत अशा फिल्डरकडनं चुकी झाली. मला वाटतं त्यांचा पाय अडकल्यामुळे ते थोडे घसरले पडले आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरून निघून गेला. कदाचित त्यांचं बॅडलक म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक खूप चांगले आहेत ते, परंतु यावेळेस चूक झाले ती त्यांच्याकडून. 4 धावा गमावल्यात आपल्या संघासाठी आणि 3 चेंडू 12 धावाची मजल मारली आतापर्यंत लकी एंजल्सच्या फलंदाजाने.
त्यामध्ये सर्व जे रन्स आले ते प्रतीक यांच्या बॅटीतून 3 चेंडू 12 धावा. पहिला चेंडू 2 धावांसाठी, दुसरा चेंडू षटकार आणि तिसरा चेंडू चौकार. चांगलंच पॉवर प्लेचं हे षटक त्यांना लाभ देते, यश देते. फक्त 3 चेंडू झालेत आणि स्कोअरबोर्डवर झालेत 12 धावा. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय माता दी ग्रुप आयोजित विटावा कोळीवाडा होळी चषक 2022 मध्ये आपण आलेलो आहे आणि 2022 नक्कीच विटावाचा वर्ल्ड कप चालू आहे. पुढील चेंडू चांगला फटका, एक धाव नक्कीच मिळते. माझ्यासोबत साथी कॉमेंटेटर निनाद कारकर इथे उपस्थित आहे. निनाद दा, नक्कीच 4 चेंडू मध्ये जवळजवळ 13 धावसंख्या झाली आहे, पण हा संघ असा आहे जो कधीही कमबॅक करू शकतो आणि कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. बिल्कुल, ये होम ग्राउंड है साई 11 का और ये पावर प्ले का ओवर है, इसलिए शायद ये स्कोर हो रहा है और अच्छी बल्लेबाजी की लाइनअप है उनके टीम में. तो देखते हैं आगे कैसे जाता है ये मैच. पुढे चेंडू, इथे झेल घेण्याची संधी आहे पण नक्कीच थोडस लांब राहिला खेळाडू. 2 धावा पूर्ण करतायत धावून आणि नक्कीच 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेने धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. जी बिल्कुल, यहाँ पे अभी पॉइंट पे कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं था, लेकिन और इसी का फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाज, गेंद गई पॉइंट की तरफ और भाग के यहाँ पे 2 दौड़ यहाँ पे पूरी कर ली. इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 15 रनों पर. अभी भी पहला ओवर प्रगति पथ पर, अभी भी इस पहली ओवर की एक गेंद आनी शेष है. नक्कीच एक चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक प्रगती पथावर आणि थोडंसं महागडं षटक आपण म्हणू शकतो. सनी यांचा पहिला षटकार आला दुसऱ्या चेंडूवर, नंतर थोडंसं खराब क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून 4 धावा सुद्धा मिळाला चौकारने. शेवटचा चेंडू या षटकातील, इथे बॅटची कडा घेतली की नाही पाहूया. नक्कीच अंपायरचा इशारा येतोय, विकेटचा पतन होतोय, पहिला झटका लागतोय, पहिला गडी बाद होतो इथे. विकेटचं पतन झाले पण पारितोषिकाची सुद्धा सुरुवात झाली आहे. इथे जर अंकितला पारितोषिक आले, अंकितने जर डाईव्ह मारून झेल पकडला, कोणाला आउट केलं तर नक्कीच मारिओ कडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि सूरज कनुजा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर नक्कीच हा संघ कमबॅक करण्यासाठी जाणला जातो आणि एक गोलंदाज ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतात. आणि विटावा गावात आतापर्यंतचा मोन्या झाला, त्याच्यानंतर जो वेगवान गोलंदाज असेल तो नक्कीच करण, तोच आता स्वतः गोलंदाजीसाठी येतोय. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 15. Yes, the power play over has been finished and in this first over the scoreboard has moved to 15 runs with the loss of 1 wicket. The last ball given at the wicket of कधी झाला नाही आणि कधी होणार नाही आपल्या आशिषा कोळींजाचा. नक्कीच अशी टुर्नामेंट पूर्ण बेलापूर पट्टीमध्ये एकच असते, ती म्हणजे विटावा कोळीवाडा होळी चषक. आणि पुढील चेंडू शॉर्ट पिच टाकला, चेंडू होता, झेल घेण्याची संधी होती इथे जिग्नेशला, पण इथे झेल सुटला, थोडस लांब राहिले आणि एक धाव नक्कीच मिळते. निनाद, एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. नक्कीच थोडस चांगलं इथे कमबॅक करून द्यावं लागेल करण. आणि नंतर जर आपण पुढील गोलंदाज पाहिले तर मला असं वाटतं जिग्नेशचा षटक एक असेल, त्यानंतर रोहित गोलंदाज आहे आणि ऋषिकेश गोलंदाज आहे. हे असे गोलंदाज आहेत साई 11 संघाचे जे याच ग्राउंड मध्ये कंटिन्यू प्रॅक्टिस करतात, दिवस रात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आणि एक एक्सपिरियन्स खेळाडू त्यांच्या संघामध्ये जो वारंवार त्यांना मार्गदर्शन करतो. पण आता मात्र इथे फलंदाजाची फलंदाजी पाहायला पाहिजे. इथे 2 धावा चिरागच्या माध्यमातून.
Yes, the delivery was full toss. The bad delivery from गोरसाईचा भावेश पवार, आपण ज्याला ओळखतो एक टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव, त्याचा फॅन असलेला त्याच्या बॅटिंग कडे बघून जो स्वतः फलंदाजी करतो तो चिराग आता मात्र हताश निराश. एक दोनचा चांगला फटका खेळल्यानंतर पॅव्हेलियन मध्ये परतलाय. चांगली फलंदाजी करत होता, चांगला कनेक्ट झालेला त्याच्या बॅटला, पण नक्कीच आपण विटाव्याचा भावेश पवार कोणाला म्हणत असू तो फलंदाज आता पॅव्हेलियन मध्ये परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जातोय तो म्हणजे आकाश. जी बिल्कुल बढ़िया यहाँ पे विकेट हासिल किया यहाँ पे करण ने, क्योंकि अच्छे लय में दिख रहे थे बल्लेबाज. अच्छा स्कोरबोर्ड पे स्कोर लगा चुके हैं बल्लेबाज और विकेट की बहुत ही सख्त जरूरत थी. उसी समय करण की एक गेंद आई और विकेट ले गई. पुढे चेंडू, चांगला फटका, रनआउटची संधी आणि विकेटचं पतन. कमबॅक मित्रांनो, ह्यालाच कमबॅक म्हणतात. षटकानंतर 15 धावा, पण मला असं वाटतं सँडीची कमतरता कुठेतरी आता एंजल 11 संघाला जाणवते. कारण का एक असा फलंदाज ज्याने पूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव सोडलं, आपली छाप सोडली, तो सँडी या संघाचा जो एसपी या संघाकडून बाहेर खेळतो, क्रिकेट खेळतो, तो फलंदाज आता त्या संघामध्ये नाहीये. नक्कीच आज या टुर्नामेंटला नाही आणि त्याची कमतरता थोडीफार नक्कीच जाणवत असेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, आता थोडंसं लगाम इथे लावलंय हा गोलंदाज आहे तो म्हणजे करण. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, विकेटचं पतन होतंय, गडी बाद होतोय. वाघाची जातान पोलादी छाती दमदार दिसतोय कसा, मनात दिलदार राजा रुबाबदार उमटवितोय बघटसा. वाघाची जातान पोलादी छाती दमदार दिसतोय कसा, झाला नाही पुन्हा होणार नाही आमच्या अश्रूशा कोली जसा. कधी झाला नाही पुन्हा होणार नाही आमच्या अश्रूशा कोली. जी बिल्कुल बढ़िया गेंदबाजी यहाँ पे कर रहे हैं. पहली ओवर महंगी साबित हुई थी, 15 रन दे चुके थे यहाँ पे साई 11 के गेंदबाज. अब अच्छा कमबैक है यहाँ पे करण ने. अपनी इस ओवर के 5 गेंदों में उन्होंने अब तक 2 विकेट हासिल किए हैं और सिर्फ 3 रन खर्च किए हैं. नक्कीच. आणि निनाद, जर आपण एक गोष्ट नोटीस केली असेल या सामन्यामध्ये, जेव्हा दुसरा षटक घेऊन करण आला, करणला प्रत्येक चेंडूवर काहीतरी त्यांच्या संघामध्ये एकमेव एक्सपिरियन्स खेळाडू आहे, ते म्हणजे नरेश मोकाशी. त्यांनी क्रिकेटचं स्तर विटाव्या गावात आणलं आणि क्रिकेटचं नाव मोठं केलं, आपल्या विटाव्या गावाचं नाव मोठं केलं. ते असे नरेश मोकाशी प्रत्येक चेंडूवर करणशी जाऊन बोलतायत आणि नक्कीच प्रत्येक चेंडू कशा पद्धतीने टाकला पाहिजे त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे करण करतोय आणि विकेट मागे विकेट इथे पटकावतोय तो म्हणजे करण आपल्या संघासाठी. आणि नक्कीच नरेश मोकाशींची चर्चा केली तर एकमेव असे खेळाडू आहेत या साई 11 मध्ये जे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, ज्यांनी भरपूर क्रिकेट खेळलंय. आपण त्यांना लहानपणापासून क्रिकेट खेळताना पाहतो. मुकाबला असं बलाढ्य संघ, विटावा होळी चषक नाव आलं म्हणजे मुकाबला संघ कधी खेळतोय, त्यांचे फॅन फॉलोअर्स इथे किती सामने बघण्यासाठी येतात. आणि नक्कीच अशा पद्धतीची गोलंदाजी करण करतोय. प्रत्येक चेंडू मागे येऊन नरेश सर सांगतायत त्यांना की कशा पद्धतीने गोलंदाजी करतात आणि नक्कीच आपण पाहू शकतो सर्कल झालाय. नरेश सर काहीतरी सांगतायत आणि आता गोलंदाज चेंज होतोय, येतोय तो म्हणजे रोहित. जी बिल्कुल लेजेंड क्रिकेटर है नरेश जी और बहुत कुछ सीखा है आज की पीढ़ी ने उनके ओर से और बहुत ही अच्छा मार्गदर्शन करते हैं यहाँ पे. और उनका बेटा खुद यहाँ पे उसी की टीम में खेल रहे हैं. बहुत ही बढ़िया यहाँ पे टीम लेके चल रहे हैं आगे. अच्छा कमबैक किया पावर प्ले में. अच्छा 15 रन खर्च करने के बाद अब जब भी दूसरा ओवर जब भी करने डाला तब 3 विकेट लिया और सिर्फ 3 रन देके लगाम यहाँ पे लगा रखा. साई 11 की टीम जल्द से जल्द क्षेत्र रक्षण पे जाइए, फील्डिंग पे जाइए.
नक्कीच जय मल्हार संघाला विनंती आहे थोडस मागे व्हायचं आहे. जय मल्हार संघ थोडस मागे व्हायचंय. नक्कीच धावसंख्या झाली 18. ज्या करणच्या षटकाची चर्चा केली तर 3 धावा खर्च करून 3 गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले करण यांना. आणि नक्कीच जो चौकार त्यांच्याकडून सुटलेला त्याची भरपाई इथे झाली आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये 18 धावा. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहित. या गोलंदाजी चर्चा केली तर मागील टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटमध्ये 1 चेंडूमध्ये 1 धाव पाहिजे होती आणि या गोलंदाजाने ती धाव करून दिली नव्हती. या गोलंदाजाने विकेटचं पतन केलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येतोय रोहित पाटील. जय मल्हार संघ ऑफ साइडला जेवढे पण खेळाडू आहे प्लीज थोडस मागे व्हायचंय. मयूर मोकाशी प्लीज सगळ्यांना थोडस मागे घेऊन जायचंय. अंकित यांना सुवर्ण संधी. जर षटकार मारला तर भावेश खारकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तिसरं षटक रोहित यांचा राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय पाय जवळून. रनआउटचा प्रयत्न. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण फिल्डरचं लक्ष नाही परंतु फलंदाज तेवढे चुस्त दुरुस्त आणि 1 धाव धावून पूर्ण केले. 16 धाव घेण्यात यश आलंय ते दोन्ही फलंदाजांना. नक्कीच आणि जो फलंदाज फलंदाजी करतोय अजूनपर्यंत एंजल संघासाठी तो म्हणजे सनिकेत स्ट्राईक एंडवर आहे. आणि नक्कीच एक स्मित हास्य पाहायला मिळालं त्यांच्या संघाकडून की सनिकेत आता स्ट्राईक एंडवर येतोय कारण की त्याची बॅट आज तळपली आहे या सामन्यामध्ये. प्रतीक माफ करा प्रतीक चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. आपल्या संघासाठी नक्की चांगली फलंदाजी करतोय आणि तो फलंदाज आता स्ट्राईक एंडवर आलाय. जी बिलकुल प्रतीक. फिल्डिंग जरा पटकन लावून घ्या साई 11 कारण अगोदरच आपल्याला आजच्या या सामन्यासाठी भरपूर वेळ झालेला आहे आणि अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत. जी बिल्कुल. अब जो बल्लेबाज जो स्ट्राइक पे है बहुत ही बढ़िया लय में दिख रहे हैं यहाँ पे. अब तक इन्होंने नॉट आउट ऐसे 14 रन पे क्रीज पे डटे हुए हैं. मारने की कोशिश. गेंद आती हुई 6 रनों के लिए. बहुत ही बढ़िया टच. बहुत ही बढ़िया शॉट. Pratik has moved on to 20 runs with the help of 2 sixes, huge sixes from his bat, and the scoreboard has moved on fastly towards 25. Rohit, right arm round the wicket. Again a lofted shot towards the cow corner for 2 runs, and with this 2 runs the score has moved on to 27. कधी झाला नाही पुन्हा होणार नाही आमच्या अश्रूशा कोहली जसा. कधी झाला नाही पुन्हा होणार नाही आमच्या अश्रूशा कोहली जसा. कधी झाला नाही पुन्हा होणार नाही आमच्या अश्रूशा कोहली जसा. आणि आता जो फलंदाज जो तडाखेबाज फलंदाजी करतोय प्रतीक हा दुसरा तिसरा कोणी नसून संतोष तोडकर यांचा मेवणा उर्फ लालू. खूपच चांगली फलंदाजी करतायत तिकडे प्रतीक. 2 षटकाराच्या मदतीने आतापर्यंत 22 धावा जमा केल्यात. 1 मॅन शो. एकतर्फी बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. नक्कीच नक्कीच अवांतर धाव नक्कीच असेल. अंपायरचा इशारा पाहूया. वाईट बॉल. आणि नक्कीच निना ज्या पद्धतीने प्रतीक फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी मला असं वाटतं येणाऱ्या टुर्नामेंट म्हणजेच VPL येईल त्याच्यानंतर VKSL येईल त्यामध्ये या फलंदाजाकडे नक्कीच नजर असेल. मित्रांनो बोलतात ना जिसके बॅट पे बॉल है उसको दुनिया भर का कॉल है. नक्कीच बऱ्याच ओनर्सचा कॉल ह्याला या फलंदाजाला येणार आहे. पुढील चेंडू बॅटची कडा घेत थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव नक्कीच मिळते. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा झालेल्या आहेत. थोडंसं महागडं षटक ठरलं हे सुद्धा रोहित यांचं. म्हणजे या सामन्यामध्ये तब्बल
2 सिक्सर आले आणि विटावा कोळीवाडा होळी चषकची जर चर्चा केली तर तब्बल 4 सिक्सर आतापर्यंत लागलेत आणि 2 चौकार, माफ करा 3 चौकार या स्पर्धेमध्ये लागलेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइड क्षेत्रामध्ये डीप 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 मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय 2 धावांसाठी. बढ़िया बल्लेबाजी करते हुए यहाँ पे दोनों बल्लेबाज, स्कोर जा पहुंचा 31 रनों पर. इस ओवर की आखिरी गेंद, आखिरी मर्तबा हमसे दूर दौड़ते हुए रोहित मारने की कोशिश, सफल किया क्रीज में, गेंद गई लॉन्ग ऑन की तरफ. 2 रन के लिए दौड़ गए और दूसरी रन भी पूरी कर ली यहाँ पे. क्या बात आहे, क्या बात आहे. 2 चांगल्या धावा रनिंग बिटवीन द विकेट चांगला. आणि नक्कीच इथे सनिकेत सांगतोय प्रतीकला की तुम शेर हो तर हम भी सवा शेर आहे. जर अशी फलंदाजी करतोय प्रतीक तर नक्कीच सनिकेत सुद्धा बॅकऑफ होऊन निडर होऊन इथे फलंदाजी करे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 33 धावा धाव फलकावर लागल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू 33 धावा. थोडस महागडं षटक ठरलं हे दुसरं षटक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा. अभी भी एक आखिरी ओवर बाकी है, आखिरी 6 गेंद बाकी है इस इनिंग की. स्कोर बोर्ड पे ऑलरेडी स्कोर लग चुका है 33 रन, जो कि बढ़िया स्कोर माना जाएगा. अभी भी 6 गेंदें यानी शेष है. देखते ही आखिरी 6 गेंदे में लकी एंजल्स के दोनों बल्लेबाज कितने रन इकट्ठा कर पा. फलंदाजी करता पहिल्या षटकामध्ये होत्या 15 धावा. दुसऱ्या षटक थोडस कंजूस सारखी गोलंदाजी केली. करण यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर चांगलं मोठं षटक आलं रोहित यांचं, ज्या षटकामध्ये प्रतीक यांच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला. तर थोडस महागडं षटक ठरलं हे तिसरं षटक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे एंजल संघाची 33 धावा. तर निनाद काय वाटतंय शेवटच्या षटकामध्ये ऋषिकेश किती धावा खर्च करेल आणि किती धावा रोखेल? कारण की नक्कीच जबाबदारी असेल त्याच्या खांद्यावर, कारण की 3 षटक थोडेसे महागडे ठरले. आता मात्र इथं कमबॅक करावं लागेल. आणि या संघामध्ये साई 11 संघामध्ये जर आपण पाहिलं तर जिग्नेशने गोलंदाजी केली नाहीये. तर थोडेसे क्वेश्चन मार्क असेल की जिग्नेश सारख्या गोलंदाजाने गोलंदाजी का केली नाही. फिटनेस नाहीये, थोडस काय बोलतात त्याला, फिट नाहीये, थोडस अनफिट फील करतोय स्वतःसाठी. तर का गोलंदाजी केली नाही. सामना झाल्यानंतर नाखुश नाही झालं पाहिजे. सामना जर हरला तर नक्कीच थोडंसं डिसअपॉइंट नाही झालं पाहिजे. एक षटक टाकू शकला असता. कृतिकेश सारखा गोलंदाज होता त्याच्या संघामध्ये जो चांगली गोलंदाजी करतो. तर आता मात्र इथे थोडं समीकरण बदललंय. समीकरण रणनीती बदलवली आहे साई 11 संघाने. चौथं षटक संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय तो म्हणजे ऋषिकेश. त्याचप्रमाणे अंकितला अजूनही संधी आहे. जर कॅच झेल पकडला डाईव्ह मारून तर 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे विकासने जर झेल पकडला डाईव्ह मारून त्याला सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक सूरज आणि मारियो यांच्याकडून. पुढील चेंडू चांगला फटका कार्पेटच्या साह्याने 1 धावेसाठी मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. 1 धावेने धावसंख्या बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34. अजूनही 5 चेंडू शिल्लक. पाहूया 40चा आकडा पार होतोय की नाही. हायएस्ट स्कोर आतापर्यंतचा या टुर्नामेंट मध्ये, या स्पर्धेमध्ये विटावा होळी चषक कोळीवाडा होळी चषक 2022चा हायएस्ट स्कोर कडे आपण वळतोय की नाही पाहूया. सनिकेत यांना सुवर्ण संधी. षटकारासाठी 500 रुपये भावेश कारकर यांच्याकडून. आणि हा झुक के मारना शॉट जिसको बोलते हैं, नील डाउन, एक पैर पे यहाँ पे झुक के यहाँ पे मिड विकेट तरफ 2 रनों के लिए. नक्कीच घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीचा शॉट होता. चांगला फटका येतोय सनिकेच्या बॅटमध्ये. आणि मला असं वाटतं प्रॅक्टिस मेहनत जी केली यांनी पटनी या ग्राउंड मध्ये, ती मेहनत आता कुठेतरी त्यांना इथे साथ देते. वारंवार आपण जायचो पटनीला पाहायचो. दर संध्याकाळी दररोज हा संघ प्रॅक्टिस करायचा. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आता सुद्धा खेळला, पण कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. कृतिकेश तिथे क्षेत्ररक्षण करतोय. 1च धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. जी बिल्कुल बढ़िया गेंदबाजी यहाँ पे कर रहे हैं यहाँ पे ऋषिकेश, क्योंकि बड़ा शॉट मारने में कोई भी मौका नहीं दे रहे दोनों बल्लेबाज को, और 1 और 2 रन से यहाँ पे रोक रहे हैं. जबकि आखिरी ओवर यहाँ पे प्रगति पथ पे है. देखते हैं अगली गेंद ऋषिकेश की. स्लोवर बाउंसर बॉल, 1 रन दौड़ के पूरी. मुझे लगता है यहाँ पे गेंद बाहर जा चुकी है. 2 रन डिक्लेयर जोन में यहाँ पे इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है.
नक्कीच फलंदाजाने क्रीज सोडली होती म्हणून नो बॉल दिला नाही, थोडंसं पुढे आलेले मारण्यासाठी, आणि ऋषिकेश यांनी नक्कीच लेग ब्रेक टाकला होता पण तो थोडासा शॉर्ट राहिला, खूप मागे पिच केला, त्यामुळे 2 धावा नक्कीच मिळतात. 2 धावेने धावसंख्येत भर आणि आतापर्यंत या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर इथे जोडतोय तर म्हणजे लकी एंजल संघ. धावसंख्या झाली आहे 39. अभी भी 2 गेंदे आनी शेष है इस आखिरी ओवर की. राइट अराउंड द विकेट यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं ऋषिकेश. पुढील आणि चेंडू नक्की शॉर्ट पिच टाकला, चेंडू होता चांगला खेळला कव्हरच्या क्षेत्रामध्ये, धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. आणि नक्कीच निनाद, मला तो सामना आठवतोय साईबाबा विरुद्ध शिवसाई संघ, ज्या सामन्यामध्ये साईबाबा संघाने 42-43 धावा बनवल्या होत्या आणि शिवसाई संघाने त्या धावा चेस केल्या होत्या. त्याच पद्धतीची आता फलंदाजी करावी लागेल, ते म्हणजे साई 11 संघाला. असंच लक्ष आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41. 41 धावा, 5 चेंडू झालेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक या सामन्याचा, या इनिंग मधला. जी बिल्कुल, आखिरी मर्तबा हमसे दूर दौड़ते हुए यहाँ पे ऋषिकेश. आखिरी गेंद इस इनिंग की. बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे लकी एंजल्स की तरफ से. आखिरी गेंद मारने की कोशिश कवर की तरफ, 2 रनों के लिए बढ़िया शॉट. नक्कीच 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 43 धावा पर, और जीतने के लिए 44 रनों का लक्ष्य रखा है यहाँ पे साई 11 टीम को. यायचंय. त्याचप्रमाणे आशु सर आपले, त्यांना मी विनंती करतो की थोडस स्टेजवर यायचंय. फ्रेंड्स ग्रुप संघाचा एक खेळाडू आहे जो खास विटावा कोळीवाडा होळी चषक खेळण्यासाठी आलाय जयपूर वरून. दीपू, त्यांना ही कॅप द्यायची आहे, त्यासाठी मी विनंती करतो आशु नानाला की प्लीज थोडस स्टेजवर यायचंय. खास वेळ काढून नक्कीच विटावामध्ये आता तो नसतो, कामासाठी जयपूरला असतो. तो फक्त ही स्पर्धा खेळण्यासाठी, आणि तो दाखवून देतोय की का एवढं या स्पर्धेचं महत्व आहे. आपण का विटावा कोळीवाडा होळी चषक म्हणजे विटाव्याचा वर्ल्ड कप बोलतो, ते नक्कीच दीपू सारख्या खेळाडूकडून कळतं की एवढ्या लांबून जयपूर वरून ट्रॅव्हल करून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या या विटावा गावामध्ये आलेला आहे. नक्कीच जे युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, ही विठावा मर्यादित स्पर्धा आहे आणि हा खेळाडू विठाव्या गावातीलच आहे. तो कामासाठी जयपूरला असतो आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी नक्कीच जयपूरवरून आलाय. त्याचप्रमाणे उद्या सुद्धा आपण म्हणू की एक आपला मित्र, एक विटाव्याचा स्टार, विटाव्याचा वंडर बॉय आपण ज्याला म्हणतो, जो स्वतःच्या मनगटाच्या जीवावर सामने जिंकवतो, तो म्हणजे शिवसाईचा विजेंद्र. तो सुद्धा नाशिक वरून आलेला आहे. उद्या आपण त्याची झलक पाहू. आज आपण या सामन्याकडे वळूया. 2 बलाढ्य संघ, फ्रेंड्स ग्रुप वर्सेस लकी स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो टॉस बॉक्स जवळ यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. अशोक मुकाशी सर आणि अरुण भोई सर यांच्या माध्यमातून नाणेफेक होईल. यांच्याकडून नाणेफेक होईल. मी त्यांना विनंती करतो नाणेफेकीचा कौल करायचा आहे. लकी स्टार संघाचे कर्णधार लवकर यायचंय स्टेजवर. विशाल कोळी, निनाद खारकर प्लीज स्टेजवर यायचंय. निनाद खारकर प्लीज स्टेजवर यायचंय नाणेफेकीसाठी. आपले मान्यवर इथे आलेले आहेत. फ्रेंड्स ग्रुप संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित आहे आमच्या सोबत.
आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे लकी स्टार संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. काय निर्णय असेल, काय डिसिजन असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावा रोखण्यासाठी प्रयत्न असेल, कारण की जो चालू असलेला सामना पाहिला साई इलेव्हन संघाने सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं, पण 44 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे बॅटिंग पिच वाटते. तर कशा पद्धतीने गोलंदाजीचा क्रम असेल आणि किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. ओके, ऑल द बेस्ट फॉर युअर मॅच. त्याचप्रमाणे आपण फ्रेंड ग्रुप संघाच्या कर्णधारकडे वळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण म्हणजे तुमची फलंदाजी असेल, किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 32 ते 35 रन करण्याचा प्रयत्न करू. आमची बॉलिंग लाईन तशी आहे. नक्कीच. असा कोणता फलंदाज आहे ज्याच्या वर जास्त विश्वास असते, जो आपल्याला फलंदाजी करताना चांगला स्कोर? कारण काय आपण जर चर्चा केली तर लकी स्टार संघ एक नावाजलेला संघ आहे या ग्राउंडमध्ये विटाव्या गावातील त्या संघासमोर, आणि जर त्यांच्या संघाचे सर्व खेळाडू पाहिले तर लिस्ट संपत नाही असे खेळाडू आहेत. जो खेळाडू एक चेंडू 6 धाव असेल तरी सुद्धा षटकार मारण्यासाठी नावाजले जातात. तर असे कोणते गोलंदाज असतील, ते गोलंदाज आपल्या फिरकीच्या माध्यमातून कमबॅक करतील आपल्या संघासाठी? आमची कडे असे बॉलर आहेत की कधी मॅच फिरू शकतात, त्यामुळे मी एका बॉलरवरती भरोशावर नाही आहेत. नक्कीच नक्कीच. ऑल द बेस्ट फॉर युअर मॅच. आपण चालू असलेल्या सामन्याकडे वळूया. नक्कीच मित्रांनो, जिंकण्यासाठी साई इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी लक्ष ठेवले 44 धावांचं. मित्रांनो, जर ह्या 44 धावा चेस झाल्या तर विटाव्या गावात इतिहास रचला जाईल. आतापर्यंत हायेस्ट धावा ठोकल्या होत्या मर्यादित 4 षटकामध्ये. 43 धावांचा रेकॉर्ड शिवसाई संघाच्या नावावर आहे. 44 धावा जर बनवल्या तर साई इलेव्हन संघ रेकॉर्ड ब्रेक करण्यामध्ये यश प्राप्त होईल. नक्की शिवसाई संघाने 2 संघाविरुद्ध 43 धावा ठोकल्या होत्या. एक म्हणजे फ्रेंड्स ग्रुप, दुसरं म्हणजे साई बाबा. आता मात्र साई इलेव्हनला संधी. 44 धावांचं लक्ष येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. 24 चेंडू 44 धावा. संघाचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज निलेश दळवी. ज्या गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये म्हणजे मागे जी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये पहिला सामना होता कयामत संघाविरुद्ध, निर्धाव षटक टाकलं होतं. मेडन ओव्हर या गोलंदाजाने गोलंदाजी केली होती. एक लेफ्ट आर्म गोलंदाज. पाहूया आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. त्याला सामोरं जातोय एक अष्टपैलू खेळाडू करण. पहिलाच चेंडू. पाहूया अंपायरचा काय इशारा होतोय. थोडासा बाहेर लेगस्टम्पच्या अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा होतोय. अवांतर धावेने सुरुवात होते. श्री गणेशा होते. 1 धाव नक्कीच कमी झाली आहे. आता जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 43 धावेची गरज. नक्कीच एक असा संघ ज्याच्यासाठी हे होम ग्राउंड आहे, जो इथे डेली प्रॅक्टिस करतो, तो फलंदाजी करतोय. ज्याच्यासाठी जे गोलंदाजी करतायत, ज्याच्यासाठी ते पटणीला प्रॅक्टिस करतात, पण इथे टुर्नामेंट खेळण्यासाठी नक्कीच या ग्राउंडमध्ये उपस्थित. पुढील चेंडू. पहिला चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता. रनआउटची संधी. इथे रन घेण्यात अपयश येते आणि नक्कीच हा गोलंदाज दाखवून देतो की का त्याने मेडन षटक टाकलं. त्याच्यामध्ये ते कौशल्य आहे. टप्पा पडून लेग ब्रेक करण्याचं कौशल्य आहे त्याच्या मनगटामध्ये, आणि त्याच कौशल्याचं इथे प्रयत्न करतोय. इथे फायदा उचलवतोय हा गोलंदाज निलेश. पुढील चेंडू. पुढे चेंडू. चांगला फटका मनगटाच्या साह्याने फ्लिक केलाय ऑनसाइड क्षेत्रामध्ये. 2 धावेसाठी. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते मित्रांनो 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. 44 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 22 चेंडू मध्ये 41 धावेची गरज. नक्कीच थोडंसं महागडं आव्हान म्हणू शकतो. थोडंसं कठीण आव्हान आहे. लक्ष आहे, कारण काय एक षटकार चौकार तरी लावावा लागेल जर सामन्याला जवळ यायचं आहे. पण साई इलेव्हन असा संघ आहे जो 2-2 धावा काढण्यामध्ये माहीर आहे. त्याच्या फलंदाज माहीर आहेत. जिग्नेश आहे, करण मडवी आहे, त्याचप्रमाणे रोहित, कृतिकेश, ऋषिकेश सारखे बलाढ्य फलंदाज त्यांच्या पॅव्हेलियन मध्ये बसलेले आहेत. बॉल बॉईज प्लीज, बॉल लवकर आणायचा आतमध्ये. धावसंख्या झाली आहे 2 चेंडू 3 धावा. पुढे चेंडू. इथे मिस टाइम स्ट्रोक. रनआउटची संधी. पाहूया. डायरेक्ट हिट लागला असता तर नक्कीच हा ना इथे 19-20 असता. अंपायर तुषारचा काही इशारा येत नाहीये, म्हणजे 1 धाव नक्कीच मिळते. 1 धावेने धावफलक हलतंय. धावा जाऊन पोहोचतात मित्रांनो 4. 3 चेंडू 4 धावा.
3 चेंडू 4 धावा धावफलकावर लागल्या. चांगली गोलंदाजी करतोय निलेश आपल्या संघासाठी. आता मात्र निलेशचा चौथा चेंडू पहिल्यांदा सामोरा जातो तो म्हणजे फलंदाज जिग्नेश. पुढील चेंडू चांगला फटका ऑनसाइड क्षेत्रामध्ये खेळलाय. ऑफसाइडचा बॉल होता. नक्कीच ऑनसाइड क्षेत्रामध्ये खेचून काढलाय. 2 धावेसाठी 2 धावेने धावफलक गलतय. धावा जाऊन पोचतायत त्या म्हणजे आता 6 धावा. 4 चेंडू झाले 6 धावा धावफलकावर लागल्यात. जर 2 चेंडूमध्ये अजून 4 धावा आल्या तर नक्कीच पहिल्या षटकानंतर 10 धावा पाहायला मिळतील. पाहूया जिग्नेश कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. आपल्याला प्रत्येक षटकामध्ये 11 धावेची गरज आहे. 44 धावा. शिवसाईला टक्कर देण्याची संधी साई 11 संघाकडे, कारण की 44 धावांचा पाठलाग त्यांनी सुद्धा केला होता. इथे सुद्धा साई 11 संघाला संधी आहे 44 धावा चेस करण्याची. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करताय. जिग्नेशच्या बॅटमध्ये तर चांगला बॉल कनेक्ट होतोय. चांगली फलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे प्राप्त करतोय तो म्हणजे जिग्नेश. पुढे चेंडू चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. चांगला आणि देखणा फटका पाहायला मिळाला कव्हरच्या साईडमध्ये. कव्हरच्या क्षेत्रामध्ये 2 धावेने धावसंख्या झाली आहे मित्रांनो 8. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे डायरेक्ट हिट आहे. पाहूया अंपायरचा इशारा. विकेटचं पतन. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मोठा मासा गळाला लागला आणि नक्की सेलिब्रेशन दाखवून देतो की किती मोठी विकेट होती ही. मध्ये परतला. नक्कीच जर जबाबदारी असेल 44 धावा चेस करायच्या असतील तर या जोडीला पार्टनरशिप बनवावी लागेल आणि 8 धावा झाल्यात. या जोडीला पूर्ण सामना जिंकावा लागेल, कारण की एक जरी विकेट पडला तर नक्कीच थोडंसं इकडे कठीण आव्हान होऊन जाईल, कारण की हे दोन्ही फलंदाज रेग्युलर फलंदाजी करतात या विकेटवर आणि त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने फलंदाजी करायची आहे या ग्राउंडमध्ये या विकेटवर. तर नक्कीच त्याचप्रमाणे संघाचा दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहन. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. त्याला सामोरं जातो पहिल्यांदाच ऋषिकेश मुकाशी. 8 धावा झाल्यात धावफलकावर, म्हणजे अजूनही 18 चेंडूमध्ये 36 धावेची गरज. पहिला चेंडू कार्पेटच्या साह्याने. इथे रनआउटची संधी होती. क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही. 1 धाव नक्कीच मिळते. आता मात्र मित्रांनो समीकरण बदलतंय. 17 चेंडूमध्ये 35 धावा. 17 चेंडू जर बाहेर फेकले तर 34 धावाच होतात, म्हणजेच एक षटकार किंवा एक चौकार तर इथे लावावा लागेल, कारण काय आणि जर अवांतर धाव आली तरच इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला संधी असेल. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. 17च्या 17 चेंडू बाहेर मारले तरी फलंदाजी करणारा संघ हरू शकतो, गोलंदाजी करणारा संघ जिंकेल. पाहूया आता मात्र कशी रणनीती आता गोलंदाज अपनावतायत, ते म्हणजे रोहन जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 35 धावा. आणि विकेटचं पतन. क्लीन बोल्ड जिग्नेश डीजे.
काढण्यासाठी गेलाय तो म्हणजे रोहित. पुढे चेंडू पाहूया अंपायरचा इशारा काय होतोय. अंपायरचा इशारा वाईट बॉल. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 9. ऑफ साईडला जेवढे पण प्रेक्षक आहेत प्लीज थोडंसं मागे व्हायचंय. विनंतीला मान द्यायचंय. प्लीज प्रमोद प्लीज थोडंसं सगळ्यांना मागे घेऊन जा. पुढे चेंडू चांगला फटका. देखणा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावेंसाठी. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 12. संधी कोणत्याही फलंदाजाने जर इथे सामना जिंकवला साई 11 संघासाठी तर त्या फलंदाजाला विजेंद्र कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच जर कोणत्याही फलंदाजाने हा सामना जिंकवला तर त्या फलंदाजाला 1000 रुपयाचा पारितोषिक आश्रुषा पेंटू कोळी सर यांच्याकडून आलेला आहे. पाहूया कोणता फलंदाज इतिहास रचतोय. विटावा कोळीवाडा होळी चषक 2022. आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. रोहित पॅव्हेलियनमध्ये परत. नक्कीच माझ्यासोबत विजेंद्र कोळी इथे उपस्थित आहेत. एक क्वेश्चन त्यांना विचारू इच्छितो. विजुता काय वाटतं कोणता फलंदाज आहे जो साई 11 संघासाठी कमबॅक करून देऊ शकतो? ऋषिकेश मोकाशी. नक्कीच विजेंद्र असं सांगतोय की ऋषिकेश मोकाशी एक असा फलंदाज आहे जो या संघासाठी कमबॅक करून देऊ शकतो. पण अनफॉर्च्युनेटली नॉन स्ट्राईक एंडवरच उभा आहे. आता दुसरा षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर साई 11 संघाची धावसंख्या झाली आहे 12 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 32 धावेची गरज. 12 चेंडू आणि 32 धावेची गरज जिंकण्यासाठी. ऋषिकेश मोकाशी ऑन स्ट्राईक. षटकार इथे लावायला लागेल, मारावा लागेल. आणि असं नाही या ग्राउंडमध्ये षटकार जात नाही. आपण जर मागील ही गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर पाहिलं, ती फलंदाजी करत होती. पहिली इनिंग जर आपण पाहिली तर त्या इनिंगमध्ये तब्बल 2 षटकार लावले होते प्रतीक यांनी. एक चौकार लगावला होता प्रतीक यांनी. तर नक्कीच षटकार जातात. आणि षटकारांचं नाव घेतलं तर षटकारांचा बादशाह ग्राउंडमध्ये चालताना दिसतोय तो म्हणजे किरण भोईर. नक्कीच आपण पुढील मॅचमध्ये पुढील सामन्यामध्ये त्याला नक्कीच ग्राउंडवर पाहाल. एक बलाढ्य संघ, नावं घेता घेता संपणार नाही असा संघ. आशिष मोकाशी, किरण भोईर, मोनिश पाटील, विशाल कोळी, सचिन सावंत, निनाद खारकर, अनिरुद्ध, सुनील, महेश खारकर, रुचिर भोईर. नक्कीच मोठी नावं. तनी, क्रिश, खूप मोठी नावं.
नक्कीच हाय व्होल्टेज सामना होणार आहे पुढील सामना. आणि नक्कीच जे ग्राउंडमध्ये तुम्ही प्रेक्षक पाहताय ते कुठेही जाणार नाहीये, कारण की लकी स्टार संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहिली नाही तर फ्रायडे तुमचा फुकट जाईल मित्रांनो. तुम्ही काहीच पाहून घरी जाणार नाही. तर नक्कीच पुढील सामना होईपर्यंत कुठेही जाऊ नका. पुढील चेंडू पुन्हा एकदा आता मात्र कार्पेटच्या साह्याने ऋषिकेश स्ट्राईक स्वतःकडेच ठेवतायत. 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 32 धावेची गरज. 11 चेंडू 32 धावा. मॅजिकल मुमेंट येते की नाही साई 11 साठी हे नक्कीच पाहण्यासारखं असेल. ऋषिकेश जबाबदारी. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक कनेक्ट नाही झाला प्रॉपर. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बंड्या सुद्धा पॅवेलीमध्ये परततोय. विकेट. त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज जातोय अकुल. अकुल कोटकर. नक्कीच 2 चेंडू झाले. पुढील चेंडू पुन्हा एकदा सामोरं जातोय तो म्हणजे ऋषिकेश. फुलटॉस चेंडू होता. चांगला फटका, देखणा फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये इनसाइड आउट खेळून काढलाय 2 धावेसाठी. 2 धावेने धावफलक घालतोय. धावा जाऊन पोहोचतायत 15 धावा. तेहतीस धावेची गरज येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. 9 चेंडू 33 धावा. फुलटॉस चेंडू. चेंडू येतोय डीप 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 लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार. साठी 8 चेंडू मध्ये 27 धावेची गरज. 4 चेंडू झाले. धावसंख्या झाली आहे 21. 8 चेंडू मध्ये 27 धावेची गरज. 8 चेंडू 27 धावा. जर 33 पाहिजे होता 27 पाहिजे आता. पुढील चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार षटकार. संख्या झाली आहे 27. धावसंख्या झाली आहे 27. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 27 धावा. नक्कीच शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू येतोय. 6 चेंडू मध्ये 17 धावेची गरज. 6 चेंडू मध्ये 17 धावेची गरज. 6 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी साई 11 संघाला. निर्धाव चेंडू आहे हा. 6 चेंडू 17 धावा. धावसंख्या झाली आहे 27. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू 1+ रनआउट. तिसरा चेंडू 2 धावा. नंतर 2 षटकार आणि हा डॉट बॉल. एनी डाऊट? हा 2 धावा पण घेतल्यात.
15 धावा आल्या तब्बल या षटकामध्ये. धावसंख्या झाली आहे 27. जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. सहा चेंडूमध्ये 17 धावेची गरज. प्लीज लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पॅव्हिलियन मधून कोणीही स्टेज जवळ येणार नाही, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. तुमचा अतिरिक्त खेळाडू स्टेजवर उपस्थित आहे, काही डाऊट असेल त्याला विचारा. 6 चेंडू 17 धावेची गरज. स्ट्राईक एंडवर अकुल कोटकर. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. सहा चेंडू मध्ये 17 धावेची गरज. नक्कीच मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, ऋषिकेश यांनी 6 चेंडू मध्ये 17 धावा आधी सुद्धा ठोकल्या होत्या. 16 धावा, माफ करा, 16 धावा ठोकल्या होत्या या ग्राउंड मध्ये. नक्कीच बाबा 11 संघासमोर या इतिहास झाला होता. विजेंद्र सुद्धा त्या ग्राउंडवर उपस्थित होता, त्याने सुद्धा 18 धावा मारल्या होत्या. तर नक्कीच ऋषिकेशला संधी. 6 चेंडू 16 धावा, माफ करा 17 धावा. नक्कीच आम्ही पाहत होतो, सगळ्यांचं लक्ष आहे की नाही, कारण की माहोल एवढा गरम झाला आहे, प्रत्येक धावांवर लक्ष पाहिजे. पुढील चेंडू ऋषिकेशला स्ट्राईक वर आणण्याची गरज आणि तीच इथे पूर्ण करतायत. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 17 धावेची गरज. 1 मिनिट पाहूया अंपायरचा काय इशारा येतोय. नक्कीच निर्धाव चेंडू असेल. ऑफ साइडला प्लीज थोडस मागे जायचंय. प्लीज सामना रंगला आहे, अतितटीचा झालाय. प्लीज प्रमोद केन, प्लीज सगळ्यांना मागे घेऊन जायचंय. डॉट बॉल आहे. 5 चेंडू मध्ये 17 धावेची गरज. इथे मात्र एक धाव नक्कीच मिळते. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 16 धावेची गरज. ऋषीला तो सामना आठवावा लागेल, ज्या सामन्यामध्ये तो स्वतः नॉन स्ट्राईक एंडवर उभा होता आणि समोरचा फलंदाजाने 6 चेंडू मध्ये 16 धावा ठोकल्या होत्या. आता त्याला 4 चेंडू मध्ये इतिहास रचायचा आहे 16 धावेंचा. 4 चेंडू मध्ये 16 धावा मारायच्या आहेत. 4 चेंडू 16 धावा. ऋषिकेश ऑन स्ट्राइक. अरे क्लीन बोल्ड. डीजे वर येऊन विराजमान व्हायचंय. जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये 16 धावेची गरज. 3 चेंडू 16 धावा, 3 षटकार. 5000 रुपयाचा पारितोषिक
आशुषा पेंटू कोळी सर यांच्याकडून. जर कृतिकेशांनी 3 लागोपाठ षटकार लगावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. आणि आता मात्र वाईट बॉल. नक्कीच मजा अजूनही बाकी आहे या सामन्यामध्ये. 3 चेंडू 15 धावा, 3 चेंडू आणि 15 धावा, 3 षटकार, 2 षटकार किंवा 1 चौकार सामना जिंकवेल साई 11 संघाला. 1 मिनिट प्लीज, 1 मिनिट थांबायचं. ये सामना चालू करायचा अंपायर. आणि हा चेंडू जास्तच वर चढलाय. नक्कीच झेल होतोय. विकेटचं पतन. आणि हा सामना संपलेला आहे. नक्कीच एंजल 11 संघाने पहिला सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन एंजल संघ आणि हार्ड लक साई 11 संघ. नक्कीच पुढील सामन्याकडे वळूया. नाणेफेकीचा कौल जिंकला होता. लकी स्टार संघाने आपला डिसिजन सांगायचं. विशाल फिल्डिंग नशीच सामना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रण